हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आता आम्ही निघालो आहे कांदिवलीला मामांकडे जायला. मी आणि जेरी आम्ही दोघंच निघालो आहे. This train terminates at Ampili West Station. Next station is Naisarat. तू कोण आहे? तुझं नाव काय आहे? टॉम अँड जेरी. जेरी बोलला की मुलगी? बोलला की मुलगी. बोलली? हां, गर्ल गर्ल, शी इज गर्ल. चला सायकल चालू आहे. जेरी. गो. जेरी बाहेर खेळते आहे आणि इथे मामी आज मच्छीचं सार बनवणार आहे गोवान स्टाईलमध्ये. तर ते पण मी तुम्हाला रेसिपी शेअर करते क्विकली. इथे मामांनी सुरमई फिश आणलेला आहे आणि मामीने आता फोडणी दिली आहे कांद्याची. कांदा लसूणची फोडणी दिली आहे. ह्याच्यात काय काय घातलं? त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, आलं लसूण आणि मिरची आणि पावडर मिरची. त्याचा एक उकळी आली की मग मच्छी टाकायची. उपमा टाकायची. बिया काढून टाकणार. बिया काढणार. तो टाकला थोडा. मीठ. तिरपळ टाकले ना. तिरपळ टाकली तर चांगलं वाटतं. आम्ही ते वाटपाट टाकतो ना तेव्हा एवढा वास नाही येतो ना. असं टाकून बघा, मस्त वास येतो.
वहिनी पण आलेली आहे. जिरी आशिष खेळत आहेत बाहेर. आता आम्ही सगळे जेवणार आणि नंतर आम्ही घरी जाणार आहे. मामा मामी कालच गावावरनं आलेत, तर त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्यात. तर त्या सुरण, अरबी, फणसाची कुवरी, अळूची पानं हे सगळं दिलंय मला. तर मी पण छान छान रेसिपीज बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. The next day. आज ब्रेकफास्टला बटाटा भजी बनवली आहे आणि चहा. आणि आता मी आली आहे टोमॅटो काढायला. बरेचसे टोमॅटो पिकले आहेत, तर आज मी सगळेच काढणार आहे, कच्चे पण काढणार आहे. आणि तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी अजून एक टोमॅटोचं झाड लावलेलं, तर ते पण आता मस्त मोठं झालं आहे आणि त्याला पण बरीचशी फुलं पण आली आहेत. इथे दिसतील आणि त्याला पण टोमॅटो लागायला स्टार्ट झालेत. A few moments later. रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात केली आहे. ऑलमोस्ट बनवून झालेलं आहे. अजून एक रेसिपी बनवणार आहे. इथे मी सोयाबीनची भुर्जी बनवली आहे, डाळ, आणि आईने कारल्याची भाजी बनवली आहे थोडीशी, आणि ही मसूरची उसळ आहे, ओली काजू घातलेली, आणि त्याच्यासोबत नाचणीची भाकरी. तर आज मी एक वेगळी रेसिपी बनवणार आहे, ते म्हणजे सुरणाचे फ्रेंच फ्राईज. तर याला तुम्ही हेल्दी स्टार्टर रेसिपी पण बोलू शकता. मी सालं काढून घेते, सुरणाच्या वर जे साल असतं ते.
आता मी हे सगळे फ्राय करून घेते. तुम्ही पण ही सुरणाची फ्राईजची रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना पण खूप आवडते आणि मंचुरियनचं पीठ लावल्यामुळे टेस्टी पण बनते. आणि हा आजचा व्लॉग पण मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.